हिला कोणी लावलं कसं नाही? मी बाहेर गेलेच नाही. पुढे जिल्हा परिषदला निवडून आलात आपण किनगाव जिल्हा परिषद भाषेतून काय भावना आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे मनापासून आभार मानते आणि सर्व जनतेचे आणि माझ्या वडीलधारी मंडळी बंधू आणि भगिनींचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते मला ही संधी दिल्याबद्दल. आणि मी नक्कीच किनगाव सर्कलचा विकास करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. असा संकल्प केला का की पहिलं आणि मोठं काम कोणतं असेल त्याच्यावर काही संकल्प आहेत? येणाऱ्या काळामध्ये मी मुलींचे शिक्षण, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या सर्व सोयी सुविधा नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. पुढचं विजन काय राहील? विकासाचं विजन, बाकी काहीच नाही. किनगावमध्ये फक्त विकास होईल. नमस्कार. मी हे सगळं आहे ते पंकजाताईंच्यामुळे मला विजय मिळाला आहे. त्यांचे मी खूप आणि पंकजाताई आणि आबा आणि उरलेले सगळे जे जे आहेत त्यांच्यामुळे मला विजय मिळाला आहे. त्यांचे मी खूप आभारी आहे. 4952 झेडपी किनगाव सर्कल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवार विजयी झाले. काय भावना आहेत, काय सांगणार? हा विजय सर्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सुनेत्राताई पवार गट आणि रिपाई महायुतींच्या कार्यकर्त्यांचा आहे. आम्ही सर्वजण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना दैवत मानणारे आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गड म्हणजे किनगाव. 2002 पासून आत्तापर्यंत एकदाही किनगावमध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीनं हारली नाही. पण यावेळेसचा विजय देदीप्यमान आहे. निश्चितपणानं ज्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आमचा संकल्प आहे की जिल्हा परिषदेला ज्या विकास योजना आहेत त्या तर आम्ही निश्चितपणानं राबवूच, पण सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये आमचे तिन्ही उमेदवार सुखामध्ये 1 मिनिट उशिरा पण दुःखामध्ये 1 वेळेवर पोहोचण्याचा संकल्प आहे. विकास कामं करणं हा तर प्रत्येकाचा संकल्प असतो. निश्चितपणानं उमेदवार तिन्ही सुशिक्षित, वेल एज्युकेटेड आणि समाजाप्रती जाणीव असणारे आहेत. म्हणून हा विजय आम्हाला जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय संभाजी भैया निलंगेकर साहेब, अध्यक्ष बसवराजी पाटील साहेब, रमेश आप्पा, अभिमन्यू पवार साहेब, अहमदपूरचे सगळे आमचे नेते बबरुवान खांदाडे साहेब, दादा मालक, भारत चामे, हे सर्वजणांनी मेहनत घेतली. त्या मेहनतीचं हे आम्हाला मिळालेलं फळ आहे. आणि निश्चितपणानं या मिळालेल्या यशानं आम्ही हुरळून जाणार नाही. जमिनीवर पाय ठेवून सतत येणारी 5 वर्ष आम्ही सेवा करू अशा वचन देतो. नमस्कार. आजचा हा विजय भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपाई या तिघांचाही विजय आहे. या विजयामध्ये मी माझ्या मायबाप जनतेला धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला भरभरून तिन्ही उमेदवारांना प्रेम दिल्याबद्दल. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या ज्या ज्या अडीअडचणी असतील, जे विकास कामं असतील ते नक्कीच करूयात. आम्ही भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या मायबाप जनतेसाठी जे जे काही विकास कामं असतील येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच ते आणील. या ठिकाणी मी सर्वांचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष माननीय बसवराज पाटील मुरगू साहेब यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. माननीय संभाजीबाई यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. माननीय रमेश आप्पा कराड साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी अहमदपूरचे सर्व नेते, त्यामध्ये प्रामुख्याने असलेले आदरणीय खंदाडे साहेब, आदरणीय हाके साहेब, माझे मार्गदर्शक आदरणीय त्रिमुजाबा गुट्टे साहेब, आदरणीय काका, आदरणीय मालक, मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि हा विजय आमचा नसून हा सर्वसामान्यांचा विजय आहे. मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एका सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला या भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वात प्रथम मी किनगाव आणि आपल्या किनगाव परिसरातील सर्कलमधील सर्व गावखेड्यातील अतिसामान्य आणि साध्या व्यक्तींनी जे प्रेम दाखवलं, जो त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आम्हा सर्वांना भरभरून मतांनी निवडून दिलं,
त्या जनतेचं मी प्रथम आभार मानतो. त्यानंतर माझ्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे, त्यानंतर राष्ट्रवादीचे आपले मंत्रीसाहेब बाबासाहेब पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्यात आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश आप्पा, या सर्व नेत्यांचे मी आणि खास करून आबांचे आणि काकांचे, या दोघांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि या जोडीला या सर्कलमध्ये उमेदवारी दिली. कारण की तुम्हाला माहिती आहे उमेदवारीच्या वेळेस बराच गोंधळ चालला होता आमचा, पण इथल्या सर्व स्थानिक नेत्यांनी सांगितलं की ही जोडी द्या तर जनता यांच्याबरोबर राहील. आणि म्हणजे तिन्ही उमेदवार आम्ही, काका असतील, मी असेल आणि भागवत असेल, हे इथून पुढच्या काळामध्ये किनगावच्या विकासाला काहीच कमी पडू देणार नाही. ताईंनी शब्द दिलाय आणि इतर आपल्या बाबासाहेबांनी शब्द दिलाय. त्यामुळं आम्हाला इथून पुढे जी जबाबदारी मिळाली आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत त्यांची जबाबदारी होती आम्हाला इथपर्यंत आणायची, आता इथून पुढची जबाबदारी आमची, आम्हा सर्व नेत्यांची आणि आम्हा सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींची आहे की किनगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करणं हाच पहिला प्रथम आमचा हे असेल, संकल्प असेल. आणि त्यातनंच किनगावकरांचा किंवा किनगाव परिसराचा कायापालट करण्याचा आम्ही प्रयत्न करू पुढील 5 वर्षात. आपणही आम्हाला साथ द्या. सर्व पत्रकार बंधूंचेही मी आभार मानतो की त्यांनी आमच्याबद्दल बरंच काही चांगलं लोकांपर्यंत पोहोचवलं. जे खरं आहे आमच्या बाबतीत त्या गोष्टी तिथपर्यंत कळल्या, म्हणून सर्व जनतेने भरभरून मतांनी आम्हाला निवडून दिलं. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.